नमस्कार. आज आपल्याबरोबर दत्तवाड पंचायत समितीचे भाजपकडून अधिकृत उमेदवार असलेले बाबूराव दत्तात्रेय पवार हे आहेत. तर त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहे की पंचायत समितीमध्ये जी गावं येतात त्या गावांमधले काय प्रॉब्लेम आहेत, त्यांचं ध्येय काय असणार आहे, त्यांचं त्या भागाबद्दलचं विजन काय असणार आहे आणि निवडणूक लढवताना कुठले प्रॉब्लेम किंवा काय विकास आराखडा घेऊन ते चाललेले आहेत. तर मुळात पहिला प्रश्न असा आहे सर तुम्हाला, की तुम्ही जी निवडणूक आता लढवत आहात त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्हाला थोडंसं बेसिक सांगा की तुमची थोडक्यात माहिती. नमस्कार, मी बाबूराव आई विटाबाई दत्तात्रय पवार. मी दत्तवाड तालुका पंचायतीसाठी भाजपकडून उभा आहे. मी एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे. माझी परिस्थिती नाजूक असताना मी स्वतःच्या हिमतीवर हे सगळं आता विकास करून घेतलेला आहे. माझा आज ज्वेलर्स आहे, पवार ऑटो आहे आणि पोरं आमची दोन्ही का आपल्या व्यवसायात परिपूर्ण हे आहेत. आता याच्यामध्ये मला सांगा, तुमची जी पंचायत समितीचा जो दत्तवाड पंचायत समितीचा एरिया जो आहे, कुठली कुठली गावं येतात त्यामध्ये? दत्तवाड, घोसरवाड, टाकळीवाडी. आता मला सांगा, तुम्ही आता भाजपकडून उमेदवार आहात पंचायत समितीचे. हो. याच्या अगोदर काय तुमच्याकडे राजकीय वारसा? राजकीय वारसा वडिलांचा नव्हता. वडील हे शेतमजूर होते. बर. मी सुशिक्षित असल्यामुळे मी माझी बायको 2000 ते 2005 म्हणजे ग्रामपंचायत सदस्य होत्या. मी स्वतः 2021 ते 26च्या ह्याच्यात बॉडीत आता मी सध्या आहे. बर. दत्तवाड ग्रामपंचायत मध्ये. बर. आणि मला एक समाजकार्य करण्याचा नाद आहे. तुम्ही याच्या अगोदर काँग्रेसमध्ये होता. काँग्रेस का सोडला पक्ष? तिथं स्कोप काय दिसेना. मला कुठंतरी चान्सेस देतील म्हणाल तो दिले नाहीत. त्यामुळे मला भाजपात जावं लागलं. आणि तिथं मला उमेदवार दिले. माझ्या चांगुलपणानं मला उमेदवार मिळाले. त्याचा फायदा मी आम जनतेचा करणार आहे. आपल्या भागातल्या दत्तवाड असू दे, घोसवाड असू दे, टाकळीवाडी ह्या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न मी करतो. तिथं काय आहेत प्रामुख्याने महत्वाचे प्रश्न काय आहेत? साधारणतः तिथं रस्ते म्हणा. मी आता सहज फिरताना रस्ते, गटार, लाईट आणि तिथं महिलांना, युवकांना काम करण्याची संधी म्हणजे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. आता तुम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून जर निवडून गेला सभागृहामध्ये, तर कुठले प्रश्न सुरुवातीला घेणार तुम्ही? मी महिलांना आणि युवकांना कुठल्या पद्धतीनं त्यांचा विकास होईल, त्यांना काम मिळेल, तेच त्याचा प्रयत्न या सत्ताधारी पक्षाकडनं करून घेण्याचा प्रयत्न करेन. बर. आता भागामध्ये ज्यावेळेस आम्ही पण फिरतोय त्यावेळेस तर रस्त्याचे वगैरे पण मोठे प्रॉब्लेम आहेत काय, तर त्याचं सोल्युशन कसं काढणार तुम्ही? ते सत्ताधारी पक्ष असल्यामुळं तिथं निधी उपलब्ध होऊ शकत्या. त्या निधीच्या माध्यमातून विकास करायचा प्रयत्न. त्यात भ्रष्टाचार किंवा त्यांचं कमिशन हे काय न घेता जे निधी येईल ते सगळं पूर्ण खर्च करा. या बेसवर मी हे करणार आहे, काम करणार आहे. ओके. म्हणजे आता भाजपमध्ये तुम्ही आहात. भाजपमध्ये नरेंद्र मोदी साहेब म्हणतातच की ना खाऊंगा ना खाण्या दूंगा. त्या धर्तीवरती तुम्ही काम करणार आहे. आणि गावात सुद्धा मी वागत असताना सुद्धा अगदी व्यवस्थित कुणाला त्रास होईल किंवा विरोधक काय हे करणं, शत्रुता निर्माण केलो नाही. आजपर्यंत तसं काय नाही. आणि स्पष्ट वक्ता आहे. त्यामुळे मला म्हणजे कुठलीही गोष्ट प्रामाणिकपणाने करायची इच्छा आहे. माझे एक कुठलं तर काम घेतलं तर ते पूर्ण होईपर्यंत मला थांबतच नाही. मला ती सवयच लागली. काम पूर्ण होईपर्यंत त्याच्या मागे लागलं. स्पष्ट वक्ता असल्यामुळे कुठंतरी काँग्रेसमध्ये डावललं गेलं असं काय वाटतंय? नाही, ते कसं झालंय, ते ठराविक लॉबी त्यांनी त्यांच्या ताब्यातच म्हणजे काँग्रेस आमचा आहे असं म्हणून मला डावलण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे लॉबिंग झाल्यामुळे म्हणजे स्पष्ट वक्त्याचा किंवा ह्याचा काय संबंध नाही त्याच्यामध्ये? मला त्यांनी कमी लेखत होतं. भाऊ पवार म्हणजे बाबूराव पवार म्हणजे काय हे त्यांच्या हातात का नाही, त्यांच्या माग लोक नाही.
किंवा हे कार्यकर्त्याची फळी नाही. हम्म. आमचा राजकीय ह्याच्यात माझ्याकडे कार्यकर्ते रोज घेऊन मी फिरणारा माणूस नाही, तर मतदार माझ्याकडे असतात हे त्यांच्या लक्षात आलं. खरं आता आम्ही प्रचाराला तुम्ही फिरत असताना पण बघतोय खूप मोठी लॉबी तुमच्या मागं. आत्ता तयार झालेले भाजप म्हणून तयार झालेले आहे. हा. माझ्याकडे मतदार आहेत, कार्यकर्त्याची फळी कमी आहे. पण आता भाजप असल्यामुळे मला कार्यकर्त्याची फळी मिळाल्या हा. आणि माझं ते मतदारही आहेत, त्यामुळे मला ह्या इलेक्शन मध्ये यशस्वी होणार हे 100% गॅरंटी. आता याच्यामध्ये तुम्ही सांगा, आता भाजप जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुमच्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या योजना असतील किंवा महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत त्या खूप मोठ्या योजना भाजपच्या आहेत. त्याच्यासाठी काही केंद्राच्या योजना असतात त्या गाव लेवल पर्यंत पोहोचत नाहीत, मधल्या मध्ये ती माहिती जे माहिती होईल तसं प्रत्येक शेतकऱ्याला किंवा युवकांना माहिती देऊन त्यांचं काम करण्याची जबाबदारी माझी राहील. आता बऱ्याच योजना सरकारच्या आहेत, त्या योजना कितपत पोहोचलेत आता? आता काय किरकोळ घरकुलचे जास्त लोक इंटरेस्ट घेतात, ती बरीच आता ते गव्हर्नमेंट द्यायलंय त्या पद्धतीने त्याच्यात. आणि मी जे प्रयत्न करून जे कोणाकोणाला गरजूवंतांना घरकुल मंजूर करून द्यायची हीच आहे. आता खेडेगावात आपल्या जर बघितलं तर तिथं अधिकाऱ्यांची वगैरे पण बरेच अडवणूक वगैरे केली जाते अधिकाऱ्यांकडून. उतारा असेल, 7/12 असेल, कुठं ह्याला पण छोट्या छोट्या कारणासाठी थांबवलं जातं त्यांना. त्याच्यासाठी काय? आता अधिकारी असू दे किंवा BDO असू दे किंवा ग्रामसेवक यांच्याबरोबर समन्वय साधून त्यातनं मार्ग काढून विकास करायचा किंवा त्यांच्या व्यक्तीचं काम व्हावं यासाठी प्रयत्न करतो. थोडंसं आता आम्ही तुमच्या बरोबर बोलत असताना किंवा भागामध्ये ज्यावेळेस तुमच्या तिथं फिरतोय त्यावेळेस आम्हाला बऱ्याच मतदारांकडून सुद्धा असं बोललं जात आहे की माणूस चांगला आहे, स्वच्छ चेहरा आहे किंवा प्रतिमा स्वच्छ आहे, त्याचबरोबर उच्च शिक्षित आहे. तुमचं शिक्षण काय झालंय आणि कुठल्या काळात झालेलं आहे? माझं शिक्षण BA इकॉनॉमिक्स 80-81 ला झालंय. 2000. ओके. कोल्हापूर शाहू महाविद्यालय मध्ये. आता तुमच्यावरती खूप असं मतदारांचा तर खूप मोठा प्रभाव आहे की स्वच्छ प्रतिमा आहे. तुम्ही ग्रामपंचायत मध्ये पण मला वाटतं मिसेस पण होते तुमच्या आणि तुम्ही सांगितलं की आता तुम्ही पण आहे. मग त्यामध्ये त्याचाच प्रभाव कुठेतरी वाटतोय मतदारांवरती? होत असेल. मी कधी लोकांचं कधी होतंय ते होतंय म्हणून सांगणार, त्यांच्यासाठी प्रयत्न करणार. तिथं काही अडचणी असल्या ते बाबा हे असं आहे तुझं शिस्तीत घे म्हणून एवढं सांगणार. आता तुम्ही काँग्रेसमध्ये होता. काँग्रेसमध्ये असताना तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून तिथं काम करत होता. त्यावेळेस आम्ही असं बघितलं, ते परवा व्हिडिओ मध्ये पण बघितलं की तुम्ही त्या बंडा माने म्हणून होते, त्यांचे कट्टर कार्यकर्ते होते. असं बंडा मानेचे कट्टर कार्यकर्ते आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यावर होतं. त्यांचाही माझ्यावर विश्वास होता. पतसंस्था तिने काढल्यानंतर तिने मला त्या पतसंस्थेचं सगळा व्यवहार तूच बघ म्हणून माझ्याकडे दिला. मी आज 15-20 आजपर्यंत मी त्या पतसंस्थेशी प्रामाणिक आहे. कुठेही तिथं खर्चाचं किंवा अति ह्याचा खर्च करत नाही. त्यामुळे पतसंस्थेच्या गरीबातल्या गरीब ह्याला कसं कर्ज देऊन त्यांची प्रगती कसं करता येईल त्याची मी पूर्ण जबाबदारीनं ते करून घेतो. आणि लोक ही बरीच आता मी जर चेअरमन नसलो किंवा एक संचालक असला तर ते पतसंस्था म्हणून माझ्याकडेच लोक येतात, मी त्यांची कामं करतो. बंडा माने यांनी मला कायम कार्यकर्ता घडविलं. माझी परिस्थिती नव्हती तरी तिने मला आर्थिक हे तिने मदत केल्या. त्यांच्याशी प्रामाणिक राहून मी आज हे सगळं उभा केलोय. ते त्यांचं सहकार्य आहे. आणि माझा एक प्रामाणिकपणा आहे. मी कुठलंही करत असताना प्रामाणिकपणानं काम करतो, व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणा करतो. त्यामुळे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात आणि लोकांनी मला सहकार्य केलं माझ्या व्यवसायात हे करण्यासाठी, वाढवण्यासाठी. आणि माझा जो वारसा माझी मुलं चालवाल्यात त्यांनी ते प्रामाणिक व्यवसायात अगदी काटकसर हे करतात. त्यामुळे आमची प्रगती झाली. मी एक सामान्य घरातला मुलगा होतो. आज माझी प्रगती भरपूर झाल्या. आज मी व्यवसायात असू दे ह्याच्यात शेतकरी म्हणून सुद्धा माझं व्यवसाय चांगला आहे.
परवाच मी बन्ना मानेंचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलतो. तेथील त्यांचे चिरंजीव दौलत माने, त्यांचे सूनबाई लक्ष्मी माने आणि नातू युवराज माने, त्यांचे कुटुंबीय सगळेच. त्यांनी मी बन्ना मानेचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मला त्यांनी संपूर्ण पाठिंबा दिला. जे माने परिवाराकडनं काय करता येईल ते आम्ही करतो असं मला आश्वासन दिलं. जाहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा दिला आणि तिने करतील, कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, माझा त्यांच्यावर विश्वास आहे, करतील ते. रस्ते झालं, वीज झालं, पाणी वगैरे हे झालं, हे सोडून अजून काय आहे डोक्यात तुमच्या? आता माझ्या डोक्यात ह्या आता प्राथमिक शाळा आहेत, अंगणवाडी आहेत, त्याला हायटेक म्हणजे स्मार्ट करण्याचा प्रयत्न करेन. विद्यार्थी संख्या कमी आहे, ती कशी वाढल, तिथं काय सुखसोयी त्या मुलांना देऊन काय वाढत्या का ह्याच्यासाठी प्रयत्न करणार. तेच की, म्हणजे तिथं सुख सुविधा नसल्यामुळेच विद्यार्थी संख्या कमी आहे आणि जर त्या आणि त्याचा काय निधी या सत्ताधारी पक्षातनं निधी आणून त्यांना निधी देऊन त्याचं डेव्हलप करायचा प्रयत्न. शाळा अंगणवाडीसाठी निधी हा असतोच, तो इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित करता आला पाहिजे, आपल्याला केला पाहिजे. त्या ठिकाणी तुमच्या इथं काहीतरी एक मोठं हॉस्पिटल पण होते. हा, चांगला हॉस्पिटल आहे. आता 100 बेडचं आता मंजूर झालंय, ते करायला आता 1 वर्ष 2 वर्षात होईल. ग्रामीण भागा म्हणजे दवाखाना आहे हॉस्पिटलमध्ये, एवढीच सोय आहे, तर सामान्य जनता त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. औषध पाणी सगळी सोय तिथं, ऑपरेशन कुठं तटत नाही किंवा काय होत नाही. त्यासाठी जर गरज वाटली मी दवाखान्यात स्वतः जाऊन मी त्यांचं काम करतो. आता ST साठी आज तिथं शेड नाही, महिलांच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते, त्यांना तिथं शेड उभा करण्याचा मी प्रयत्न करीन. माझ्या अखत्यारीत नसलं तर मी बाहेरच्या ह्याच्यातनं आणून काय तर निधी आणून ते पूर्ण करण्याची मी ग्वाही देतो. आम्ही ज्यावेळेस तुमच्या भागामध्ये फिरतोय त्यावेळेस असंही काही मतदारांच्या तोंडून झालं की हे जे उमेदवार आहेत ते उमेदवार आमच्या घरचे असल्यासारखा उमेदवार वाटतो, कारण तिथं गेल्यानंतर आमची कुठलीच समस्या सुटत नाही असं होत नाही. त्यावरती तुमचं मत काय? कुठलाही मतदार आला किंवा वार्डातला बाहेरचा आला, त्यांचं ग्रामपंचायत मध्ये जर काय अडचण असली, मी स्वतःहून ग्रामसेवकांना किंवा अधिकाऱ्यांना किंवा क्लार्क लोकांना, कामगार लोकांना, त्यांच्या सहकार्यानं मी त्यांचं काम पूर्ण करतो. बर, आता तुमचं ते दत्तवाड मधलं फक्त झालं, पण आता तुम्हाला अटॅच आपला आता टाकळीवाडी असू दे, घोसवाड येथील कोण येतील त्यांची समस्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. दत्तवाड, टाकळीवाडी, घोसवाड ह्या भागाचा विकास करण्यासाठी जे काय प्रयत्न करता येईल ते मी जास्तीत जास्त प्रयत्न करून, निधी सत्ताधारी पक्ष असल्यामुळे निधी भरपूर आणून मी त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी येणाऱ्या 5 फेब्रुवारीला कमळ या चिन्हावर बटन दाबून मला भरघोष मतानं निवडून द्यावे आणि तसेच माझे सहकारी मृणालिनी राजे, सुशांत जाधव पाटील यांनाही त्यांच्या कमळ या चिन्हावर शिक्कावून त्यांनाही भरघोष मताने निवडून द्यावे. तर हे होते बाबूराव दत्तात्रय पवार, जे दत्तवाड पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आपल्याबरोबर सगळे त्यांचे ध्येय, विजन ह्या सगळ्या गोष्टीवरती गप्पा मारलेल्या आहेत. सर, धन्यवाद. नमस्कार.